सन्माननीय व्यासपीठ सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। त्यांना मी विनम्र वंदन करतो। त्यासोबतच आपल्या स्वातंत्र्य चळवळीमधील मोठे नेते लोकमान्य बाळ गंगाधर शास्त्री टिळक यांची आज पुण्यतिथी आहे। त्यांनाही वंदन करतो। आपण या ठिकाणी सर्वजण शिक्षण घेण्यासाठी येतो। त्याच्यामुळे शिक्षणाची देवता जी आहे माता सरस्वती त्यांचंच नाव आपल्या शाळेला आहे। त्यांनाही मी वंदन करतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब चव्हाण साहेब, पर्यवेक्षक श्री एस.एम. सपाटे साहेब, या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण केला आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी उमेश धुमाळ यांची कालच विद्युत सहाय्यक म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्या इथं उपस्थित राहू शकलेले नाहीत। त्या पूजा पवार मॅडम यांनाही मी शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ तसेच मंत्री सर्व मान्यवर पत्रकार आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, जेव्हा आपण कोणाची तरी पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असतो तर त्यांचा इतिहास आपण वाचणं गरजेचं आहे। त्यांचा जीवन प्रवास आपण वाचणं माहीत करून घेणं महत्वाचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेब असतील आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व केलेले सर्वच असतात। यांचं नाव घेत असताना त्यांनी ज्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे। कारण असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव बनत नाही। एखाद्या दगडाला जर देव बनवायचा असेल तर त्याला अगोदर टाकीचे घाव सोसावे लागतात, म्हणजे त्याला पहिले छन्नी हातोड्याचे मार त्याच्या अंगावर त्याला सहन करावे लागतात आणि मग त्याला देव पण येत असतो। मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत। आपल्याला शाळेत घेऊन येताना आपण दगड असतो किंवा एक चिखलाचा गोळा असतो आणि जेव्हा आपण ही शाळा सोडतो आपलं शिक्षण पूर्ण करून किंवा महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून आपण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालय सोडतो तर त्यावेळेस आपल्याला एक प्रकारचा आकार आलेला असतो आणि हा आकार कुठल्या प्रकारचा आहे? कारण मूर्ती ही देवाची पण बनते आणि दैत्याची पण बनते। आता जे लोक आपसामध्ये गप्पा मारतात ते सगळे दैत्य होणार आहेत। आता सध्या जे लोक गप्पा मारत आहेत आपसात ते सगळे राक्षस होणार आहेत आणि जे व्यवस्थित मन लावून ऐकत आहेत ते देव होणार आहेत। आता कोणाला काय व्हायचं ते आपण ठरवा। एकाही विद्यार्थ्याच्या हातामध्ये खडा नसावा, एकाही विद्यार्थ्याच्या हातामध्ये खडा नसावा। विद्यार्थिनीचे सुद्धा ते पुढच्याला खडे मारत असतात पाठीपाठी, काय आवश्यकता नाही। तर आपली मूर्ती कशी बनायची आहे ते तुमच्या हातात आहे। त्याचं कारण सांगतो, कारण मूर्तिकार हे तुमचे शिक्षक आहेत, ते तुम्हाला घडवण्याचं काम करत आहेत। परंतु तो दगड जो आहे किंवा तो जो चिखलाचा गोळा आहे तो एका ठिकाणावर स्थिर राहणं फार गरजेचं आहे। कारण तो मूर्तिकार जर तुम्हाला मूर्ती घडवत असताना तुम्ही जर हालचाल करत राहिला आणि इकडं तिकडं पाहत राहिला तर तुमचा राम बनवायचा असेल तर तो रावण व्हायला वेळ लागणार।
तुम्हाला काय बनायचं आहे याच्यासाठी गुरुमंत्र एकच आहे की आपण शाळेतून निघताना कुठल्या कारणासाठी घरातून निघालो आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे। शाळेत आल्यानंतर आपण कुठल्या विषयाचा अभ्यास करत आहे, कुठल्या विषयाचं पुस्तक आपल्या हातात आहे, फक्त त्याचाच विचार आपल्याकडे पाहिजे, परंतु तसं होत नाही। साधारणपणे 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं असतं की तुम्ही जेव्हा तुमच्या हातात ते पुस्तक असते त्या पुस्तकावर तुमचं प्रेम असलं पाहिजे, परंतु तसं होत नाही। तुमचं प्रेम कुठेतरी दुसऱ्या गोष्टीवर असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या पुस्तकावर प्रेम करू शकत नाही आणि ते जे मूर्तिकार तुमच्या समोर असतात तुम्हाला समजून सांगत असलेले ते तुमच्यावर कलाकुसर व्यवस्थित करू शकत नाही। जेवढा मूर्तिकाराचा रोल आहे तेवढा त्या दगडाचा किंवा चिखलाच्या गोळ्याचा सुद्धा रोल आहे ती मूर्ती चांगली बांधण्यामध्ये। ते दगड सुद्धा तेवढाच मजबूत पाहिजे, नाही तर सुरुवातीवरून दिसतोय तो दगड गोरा गोंडा आहे, चांगली बॉडी बिल्डर आहे, हायटेड आहे, मूर्तिकाराला वाटतंय की याचा मी आता काय करेल, हनुमान बनवेल, मारुती स्ट्रॉंग एकदम, आणि मूर्तिकार खूप मेहनत घेतो, त्या छन्नी हातोड्याने मारत 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 अशी वेळ येते की आता मूर्ती तयार होणार आहे। त्या मूर्तिकाराला कधी कधी माहित नसतं की आतमध्ये दगड कसा आहे आणि तो शेवटचा टोला मारता छन्नीचे 2 तुकडे होतात, कारण त्या दगडाला माहित असतं आपण काय आहे, पण तो मूर्तिकाराला सांगत नाही की अरे बाबा माझ्यावर मेहनत घेऊ नको, तो कधीच सांगत नाही। तो मूर्तिकार बिचारा प्रामाणिकपणे काम करत असतो आणि शेवटी काय होतं की तो मूर्तिकार नाराज होऊन जातो, परंतु मूर्तिकार फक्त नाराज होत असतो, त्या दगडाचं कायम नुकसान होत असतं, कारण तो दगड त्याने एक अजून टोला सहज केला असता तर तो कुठेतरी एखाद्या मंदिरामध्ये बसला असता आणि लोकांनी त्याची पूजा केली असते। आज आपल्यातला विद्यार्थी आज या स्टेजवर बसलेला आहे, आपणही अशाच व्यक्तींकडे बघून आपलं पुढचं आयुष्य भविष्य ठरवण्याचा विचार केला पाहिजे। ज्या वेळेस आपल्या समोर कोणी व्यक्ती या ठिकाणी बोलण्यासाठी येते, आपल्याला सांगण्यासाठी येते, तर ती व्यक्ती बनण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागलं असेल, त्याच्या मागे काही परिश्रम असतात याची जाणीव ठेवली पाहिजे। आपल्यासोबत आपल्याला इथे पोहोचवण्यामध्ये आपल्या आईवडिलांचा मोठा भाग असतो। बऱ्याचशा आईवडिलांची अशी ताकद नसते की ते तुम्हाला शाळेत जाऊन शिकू शकतात, तुमचा खर्च करू शकतात, परंतु ते तुमच्या भविष्याचा विचार करत असतात आणि म्हणून ते काबड कष्ट करून मेहनत करून पैसे कमवतात आणि तुमच्यासाठी ते खर्च करत असतात। तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून आपलं सर्वात प्रेम जे आहे आपलं स्वतःवर असलं पाहिजे। प्रेम शब्द लक्षात ठेवा, मी पुढे जाणार आहे अजून। आपलं स्वतःवर आपलं प्रेम पाहिजे, आपलं जे काम आपल्या वयानुसार जे ठरवून दिलेलं आहे त्या कामावर म्हणजे आपलं फोकस आपलं प्रेम हे आपल्या शिक्षणावर असलं पाहिजे, आपल्या दप्तरातल्या प्रत्येक पुस्तकांवर आई वहीवर पाहिजे, आपलं प्रेम आपल्या पेनावर पाहिजे, आपले प्रेम आपल्या आईवडिलांवर पाहिजे, आपले प्रेम आपल्या शिक्षकांवर पाहिजे, आपले प्रेम आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांवर मित्रांवर पाहिजे, मैत्रिणीवर पाहिजे। प्रेम म्हणजे मैत्री, प्रेम म्हणजे मैत्री। काही गोष्ट मी रिपीट करतो ते लक्षात ठेवा। मैत्री याचा अर्थ आपण एक दुसऱ्याची काळजी घेणे, एक दुसऱ्यांना मदत करणे संकटाच्या वेळेला, आणि एखाद्याचा काही आनंद उत्सव असेल तर त्याच्यात सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे। आजकाल बऱ्याचदा तसं होत, एखाद्याचा काही आनंदाचा क्षण असेल तर आपल्याला ते बरं वाटत नाही आणि आपण त्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होत नाही, परंतु एखाद्याला दुःख झालं असेल तर ते दुरून बघत असतो, ते हे होता कामा नये। म्हणून प्रेमाची व्याख्या खूप व्यापक आहे। प्रेम आपण दगडावर सुद्धा करू शकतो। जेव्हा आपल्याला एखाद्या झाडावरती चिंच पाडायची असेल किंवा आंबा पाडायचा असेल तर त्या आपल्या हातात असलेल्या दगडावर आपण त्यावर प्रेम करत असतो आणि आपण त्याला सांगत असतो की आता मला तो आंबा पाहिजे,
तर प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो. आपल्या आई वडिलांवर आपण जास्त प्रेम करा, कारण तुमच्या आई वडिलांचा जो त्याग आहे तुमच्यासाठी तो जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळून येणार नाही. तुमचे जे गुरुजन असतात त्यांच्यावर तुमचं प्रेम असलं पाहिजे, कारण तुम्ही इथे शाळेत आल्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते तुमच्यावर मेहनत घेत असतात, जसे तुमचे पालक घेत असतात. तर त्यांच्या मेहनतीला तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. ते तुम्हाला जे शिकवतात ते तुम्ही मन लावून ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तुम्हाला जर त्यांनी काही होमवर्क दिला असेल तर तो होमवर्क तुम्ही पुस्तक वाचून लिहिला पाहिजे, ना की गाईड मध्ये पाहून. तुम्हाला अभ्यास केल्यानंतर चुकलं तरी चालेल, 10 पैकी 4 मार्क मिळाले तरी चालतील, परंतु ते तुमच्या अभ्यासाचे असले पाहिजे. बऱ्याचदा शहरातली मुलं ग्रामीण भागामध्ये येऊन ऍडमिशन घेतात 10वीला 12वीला. का? ग्रामीण भागात चांगलं शिक्षण मिळतं म्हणून? नाही, त्यांना पास व्हायचं आहे. या पास होण्याला काही अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही. कारण एक म्हण आहे की मांजर डोळे लावून दूध पिते, म्हणजे तिला असं वाटतं की मला कोणी बघत नाही. परंतु आपली स्वतःची फसवणूक जेव्हा आपण स्वतः करतो त्याच्यासारखी फसवणूक जगाच्या पाठीवर कुठलीही नाही. त्याच्यामुळे माझी विनंती असेल की कोणत्याही विद्यार्थ्याने स्वतःची फसवणूक करू नका. आपलं टार्गेट फिक्स करा, मला काय व्हायचं आहे. टार्गेट मोठं ठेवा. मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचंय याला टार्गेट मोठं म्हणत नाही. मला माझ्या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला तुमचे आई वडील मार्गदर्शन करत असतात, तुमचे गुरुजन तुम्हाला मार्गदर्शन करीत असतात, तुमचे वडीलधारी जे विशिष्ट पदांवर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर गेलेले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यांच्या सूचनांचं तुम्ही अनुकरण केलं पाहिजे, अनुपालन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. निश्चित तुम्हाला यश येईल. परंतु असं कधी समजू नका की आता मी मजेत आहे, माझ्या घरच्यांकडे काय खूप प्रॉपर्टी आहे, आम्हाला काही कमी नाही, मला काही करायची गरज नाही. मित्रांनो, तुमचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे आई वडील आहेत तोपर्यंत ते तुम्हाला माहित आहे. जेव्हा तुम्ही इकडे बघा, समोर बघा, सायकलवाले चॉकलेट आणले नाही. फोकस, तुमचा फोकस कशावर असला पाहिजे मी याच्यावर बोलत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी मागे वळून पाहिलेलं आहे. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये संधी येते, संधी. आपण झोपलेला असतो, संधी तुमची दरवाजाची कडी वाजवते, आपल्याला खूप गाढ झोप लागलेली असते आणि आपण असं म्हणतो की अरे काय कोणतरी दार वाजवत आहे आणि मी कशाला उठू, बघू सकाळी काय होईल ते. ती संधी निघून जाते, दुसऱ्याचं दार वाजवते. दुसऱ्याला वाटतं काहीतरी माझ्या कामाचं असेल, कोणीतरी अडचणीत असेल, कोणाला तरी माझ्या मदतीची गरज असेल आणि मी ती कडी उघडली पाहिजे आणि मी समोर काय आहे बघितलं पाहिजे. ज्या वेळेस पॉझिटिव्ह विचार करणारे असे लोक ते दाराची कडी उघडतात आणि त्यापुढे त्याला ती संधी भेटते की अरे अमुक ठिकाणी एक नोकरीची संधी आहे, तू येशील का, उद्या सकाळी 8 वाजता हजर व्हायचं आहे. आणि तो त्याची घरची परिस्थिती ठीक नसते आणि तो म्हणतो की ठीक आहे, माझं तर स्वप्न खूप मोठं आहे, पण आज मला ही जी नोकरी किंवा संधी मिळत आहे त्याची मला गरज आहे आणि मी त्याच्यातून पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. आणि तो त्या व्यक्तीला, संधीला सांगतो की मी सकाळी येतो 8 वाजता आणि तो त्या नोकरीच्या ठिकाणी जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा अगोदर संधीचे सोने न करणारा झोपेतून उठतो आणि त्याला त्याच्या दुसऱ्या मित्रांकडून समजतं की विजय नावाच्या आपल्या मित्राला एक चांगला जॉब मिळाला आहे, त्यावेळेस हा जो गाढ झोपलेला रमेश आहे
हा म्हणतो अरे त्याची लायकी तरी आहे का, त्याला तर 40% मार्क आहेत, मी 65% मार्कवाला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाच्या क्षणी महत्वाच्या प्रसंगी जेव्हा तुम्हाला संधी येते त्यावेळेस तुमचे मार्क्स कामात येत नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जागृत असणं फार गरजेचं आहे, जिवंत असणं फार गरजेचं आहे. आपल्या आयुष्याचा आजचा दिवस 1 ऑगस्ट 2025 हा तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. कालचा गेलेला 31 जुलै तुम्हाला काय भेटलंय काय गमावलंय याचा विचार करून काही फायदा नाही, कारण तोही दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. आणि उद्याचा 2 ऑगस्ट तो 2 ऑगस्ट असेल पण तो उद्या आहे, तो आज असेल पण तो उद्या कधीच नसेल. म्हणून आजचा दिवस जगायला शिका. आज तुमच्या आईने तुम्हाला काही काम सांगितलं नको म्हणू नका, तुम्हाला शिस्त लागेल, तुम्हाला चांगली सवय लागेल. तुम्हाला कोणी चुकीचं काम सांगत असेल ते करू नका. चुकीचे मित्र कोणी वागत असतील त्यांची साथ सोडून द्या. चांगले अभ्यासू व्यक्ती असतील, चांगलं काही करणारी मुलं असतील त्यांची टिंगल करू नका, त्यांना आणखी प्रोत्साहन द्या, त्यांच्या सोबत जा, त्यांच्या साथीने काम करा. याच्यामुळे तुम्हाला शिस्त लागेल. आज आपण ज्यांना मानवंदना दिलेली आहे या ठिकाणी, हे यांच्यातल्या शिस्तीमुळे आज आपण त्यांचं या ठिकाणी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करीत आहोत. आपल्या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहेत उमेश आज या ठिकाणी खुर्चीवर बसलेले आहेत, हे त्यांच्या शिस्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तिथे बसलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या पुढे मी आज उभा आहे. एक एक शब्द मी जे तुम्हाला सांगत आहे ही सुद्धा एक तुम्हाला संधी आहे. आयुष्यामध्ये अनेक संधी येतात, बऱ्याचदा त्या संधी पुन्हा येत नाहीत. मी तुमच्या पुढे यापुढे पुन्हा बोलायला येईल की नाही मला माहित नाही, परंतु तुम्हाला जे मी काही सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तुम्ही आज तुमच्या उमेदीच्या काळामध्ये जर काही केलं नाही आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही 22-25 वर्षाचे होणार, आज बघा मुलींची संख्या शाळेमध्ये जास्त आहे, मुलांची संख्या कमी आहे. हे मुलीचा प्रजनन दर वाढला म्हणून नाही, तर मुलांचं शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामुळे मुलांची संख्या रोडावलेली आहे. मला माहिती आहे मुलांचं ऍडमिशन जास्त असणार आहे शाळेमध्ये, परंतु मुलींची संख्या हजारमध्ये जास्त आहे. कारण का माहितीये का, मुलींना वाटतं की मला नोकरीला चांगला श्रीमंत नवरा भेटला पाहिजे आणि मला त्याच्यासाठी शिकलं पाहिजे, तर मला नाही तर मला शेतामध्ये जाऊन लोकांच्या रोजाने खुरपणीला जावं लागेल, पेरणीला जावं लागेल आणि मला जर दारुडा नवरा भेटला तर एवढं सगळं करून मला रात्री मार खावा लागेल. आपले आई वडील सुद्धा आपल्यासाठी तेच करत असतात. आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांच्या ऍक्शनला आपली रिॲक्शन असली पाहिजे, चांगल्या ऍक्शनला चांगली रिॲक्शन असली पाहिजे आणि वाईट जे ऍक्शन असतात, जर आपल्या सोबत कोणी वाईट वागत असेल तर त्याला माफ करायला शिका, ना की त्याच्यासोबत भांडायला. जेव्हा आम्ही पोलीस म्हणून जेव्हा काम करत असतो, लोक आमच्याकडे तक्रारीला येतात, भावाच्या तक्रारी असतात, बापाची मुलाविरुद्ध तक्रार असते. फार वाईट वाटतं की आपण एका आईचे 2 भाऊ आहोत, आपले वडील आहेत, आपण त्यांचं ऐकत नाही, त्यांचीच प्रॉपर्टी असते, आपल्या आजोबांची प्रॉपर्टी असते आणि मला दारू प्यायला पैसे देत नाहीत म्हणून मी माझ्या वडिलांना म्हणतो की मला माझं वाटून द्या. तुमचं काही नव्हतं नाही तरी पण तुम्ही वाटून मागता. कशासाठी? तर विकण्यासाठी. तुमचे वडील तुम्हाला वाटून देत नसतात, त्यांना माहित असतं की तुम्ही ती प्रॉपर्टी विकणार आहे आणि तुमचं नुकसान होऊ नये म्हणून ते देत नसतात आणि मग तुम्ही त्यांना भांडता, मारता आणि माझं वाटोळं तुम्ही केलं असं ते त्यांच्या पालकांना बोलतात. तुमच्या पालकांनी तुम्हाला शाळेत घातलं ते तुमचं नुकसान होण्यासाठी, वाटोळं होण्यासाठी नाही. तुमचं भलं करायचं की बुरं करायचं हे तुमच्या हातात आहे. भविष्यामध्ये या संधी तुम्हाला येतात, हे तुम्हाला जे मार्गदर्शन तुमच्या गुरुजनांकडून मिळते त्याचं सोनं करून घ्या, नाहीतर तुमच्यावर तीच वेळ येणार आहे. सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. आता शासनाने, केंद्र सरकारने आपल्याला उद्योग कसा करता येईल,
लहान उद्योग असेल मोठा उद्योग असेल त्यासाठी भरपूर कोर्सेस घेतलेले आहेत. शासन त्यासाठी कर्ज पण देत आहे. मित्रांनो, शिक्षण नोकरीसाठी करू नका. जसं यशाच्या मागे आपण पळायचं नसतंय. आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश आपल्या पाठीमागे धावत येईल. आजही समाजामध्ये असे लोक अनेक आहेत की ज्यांना अनेक ठिकाणाहून विचारलं जातं की तुम्ही आमच्या ऑफिसला नोकरी करा, परंतु चॉईस त्यांच्याकडे असते. ते म्हणतात की नाही, मला अमुक क्षेत्रामध्ये एवढा पगार आहे. काही लोक जास्त पगाराची संधी शोधतात. काही लोक म्हणतात की नाही, माझं समाजाप्रती काही देणं आहे, मला समाजाची सेवा करायची आहे. काही लोक उच्च शिक्षित असून सुद्धा सरकारी नोकरी घेत नाहीत, खाजगी मोठ्या पगाराची नोकरी घेत नाहीत आणि त्यांना आवडीचा विषय असलेल्या क्षेत्रामध्ये जाऊन सामाजिक कार्य करतात, लोकांची सेवा करतात. याच्यामध्ये सुद्धा मिळणारा जो आनंद आहे तो परमोच्च आहे. त्याची तुलना कोणत्याही याच्यासाठी होऊ शकत नाही. प्रॉपर्टी सोबत होऊ शकत नाही, पैशासोबत होऊ शकत नाही. हे तुम्हाला मी प्राथमिक धडे हे सांगितलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मूर्ती बनत असताना तुम्हाला देव व्हायचं आहे की दानव व्हायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये संधी येत राहतील. संधी एक लक्षात ठेवा, प्रेम एक लक्षात ठेवा. दोन शब्द लक्षात ठेवा. प्रेम कशावर करायचंय, संधी कशी येते, हे दोन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता सांगतो तुमच्या सुरक्षेबद्दल. समाजामध्ये वाईट प्रवृत्ती वाढत आहेत. वाईट प्रवृत्तीचा वापर करण्यासाठी मुलांचा वापर करण्यात येत आहे. बऱ्याच वेळा चोरी केल्यानंतर मुलाला अटक होत नाही. हे मुलांना माहित नाहीये, परंतु जो चोर आहे त्याला माहित आहे. आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल किंवा तिथं कोणी बघितलं जाईल अशा ठिकाणी त्या मुलांना पाठवून चोरी करायला लावलं जातं. आणि जो मुख्य चोर आहे की ज्याचा त्याच्यापासून फायदा होणार आहे तो बाजूला राहतो, पकडल्या जात नाही. ते मुले पकडले जातात, त्यांचं रेकॉर्डवर नाव येतं. तुम्हाला जरी मित्रांनो अटक होणार नसेल, जो गुन्हा करणार आहे त्याला जरी अटक होणार नसेल, परंतु त्याची नोंद क्राईम रेकॉर्डला लिहिली जाते. आणि भविष्यात तुम्ही असा विचार करू नका की तुम्हाला सरकारी नोकरी करतानाच फक्त त्याची अडचण येते. नाही, आता तुम्हाला भविष्यामध्ये बँकेतून कर्ज जरी घ्यायचं असेल छोटासा व्यवसाय करण्यासाठी, तरी सुद्धा तुमचं कॅरेक्टर विचारलं जाणार आहे. आणि एक छोटीशी नोंद जरी असेल भविष्यामध्ये तर तुम्हाला तिथं संधी मिळणार नाही. त्याच्यामुळे आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. भांडण कोणाशी करायचं नाहीये. चांगला स्वभाव बनवायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि मला आयुष्यात फक्त मोठं व्हायचं आहे एवढाच विचार करायचा आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीशिवाय अनोळखी ठिकाणी कुठेही जायचं नाही एकट्याने. बऱ्याचदा लहान मुलं कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पडतात. कुणाला तरी असं सांगितलं जातं की तुला स्कूल बॅग तुझी फाटलेली आहे, मी तुला चांगली स्कूल बॅग देतो, तू माझ्यासोबत चल. कोणीतरी सांगेल की मी तुमच्या आवडीची वस्तू तुम्हाला देईन ते असे सांगतात. तुम्हाला जी गोष्ट आवडणारी आहे तिचं प्रलोभन तुम्हाला दाखवलं जातं आणि तुम्हाला या ठिकाणून पळून नेलं जातं. बऱ्याचदा लहान मुलांच्या किंवा महिलांच्या अपहरण करून त्यांचे शरीरातील काही पार्ट्स त्यांना भून देऊन काढून घेतलेले प्रकार सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. ग्रामीण भागात होत नाही, परंतु ग्रामीण भागात याबद्दल जनजागृती नसल्यामुळे इथले लोक पळून नेण्याची भविष्यात शक्यता नाकारता येत नाही. दुसरं, मुलींच्या बाबतीमध्ये सांगायचं असं, मी सुरुवात थोडी उलटी करतो. मुलीचं प्रमाण कमी झालेलं आहे जन्मदरामध्ये आणि मुलींचं महत्व विवाहाच्या संदर्भामध्ये वाढलेलं आहे. काही लोकांना असं वाटतं की आपली मुलगी शिकायला जाते, आपली मुलगी काहीतरी बाहेर कामाला जाते, तिला कोणीतरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकतं, तिला कोणीतरी ब्लॅकमेल करू शकतं, तिच्यावर कोणीतरी हल्ला करू शकतं. आणि म्हणून मुलीचे विवाह ती वयात येतात
15 ते 17 वर्षाच्या दरम्यान लावून दिले जातात. माझी विनंती आहे सगळ्या मुलींना, जर त्यांच्या बाबतीत असं होत असेल आणि त्यांना जर त्याची भनक लागली असेल तर त्यांनी आपले टीचर किंवा आपल्या मैत्रिणीकडे फोन असतात त्या ठिकाणावर डायल 112 112 वर डायल करायचा. टोल फ्री आहे, 1 रुपयाही खर्च येत नाही. आणि त्यांना सांगायचं आहे माझं नाव असं असं आहे, मी या गावची राहणारी आहे, माझे पालक मी कमी वयात असताना माझं लग्न लावण्याच्या तयारीत आहे. एवढी माहिती तुम्ही फक्त द्यायची आहे. ही माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आवाज येतोय शेवटी. ही माहिती दिल्यानंतर तुमच्या सोबत कुठलीही वाईट गोष्ट होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही. आणि हे झालं विवाहाच्या बाबतीमध्ये. दुसरं, आपल्या महाविद्यालय आणि विद्यालयाच्या परिसरामध्ये किंवा आपण ज्या रस्त्याने जातो येतो तर शक्यतो मुलींच्या बाबतीमध्ये मुलींनी 2, 3, 4, 5 2 पेक्षा जास्त कितीही मुलींचा ग्रुप करायचा. आपलं त्या मुलीशी बनत नसेल तरी सुद्धा कमीत कमी तुमचं भांडण असेल, तुम्ही एक दुसऱ्याशी बोलत नसाल, परंतु तुम्ही एका गल्लीत राहायला आहे, एका परिसरात राहायला आहे, शाळेची वेळ तुमची एकच आहे आणि शाळेत जाताना तुम्ही एकाच वेळेला जाता, फक्त सोबत जाताना गप्पा मारत नाही, हरकत नाही, तुम्ही बोलू नका एक दुसरीला, परंतु 5 ते 10 फुटाच्या अंतराने एकमागे एक चालू शकता. असं नाही की ती गेली आता ती नाहीशी झाल्यानंतर मी जाणार, असं करू नका. 2 किंवा त्यापेक्षा जास्तच्या जोड्या करा. आणि शाळेत सोबतीने जा. एकट्या मुलीने कुठल्याही प्रकारे पायी प्रवास करू नका. पायी प्रवास कुठल्याही परिस्थितीत करू नका. दुसरी गोष्ट, मी ग्रामीण भागात पाहिले सर, सकाळी पेट्रोलिंग करताना शाळेची वेळ झालेली असते, गाव खेड्यावरच्या मुली त्यांच्या गावापासून एक 200-500 मीटरवर असलेल्या महत्वाच्या रोडच्या फाट्यावर येऊन बसलेल्या असतात. त्यांच्या स्कूल बसची, एसटी बसची किंवा इतर त्यांचे जे ठरलेले वाहन असतात त्याची वाट पाहत बसलेले असतात. शाळेची वेळ आणि त्या मुली येणाऱ्या रस्त्याने येणाऱ्या वाहनांना हात करत असतात. रस्त्याने येणाऱ्या वाहनांना हात करत असतात आणि आपल्या ओळखीच्या नसलेला माणूस तिथं गाडी थांबवतो आणि आपण त्या गाडीवर पाठीमागे बसतो आणि शाळेत येतो. 99 वेळा तुमची मदत सक्सेस होईल, पण तुमच्या मनामध्ये ही भीती असली पाहिजे की ज्या व्यक्तीच्या वाहनावर आपण बसत आहे ती व्यक्ती माझ्या ती व्यक्ती मला इतर कुठेही घेऊन जाऊ शकते, माझाशी काही दुरुपयोग करू शकते, दुर्व्यवहार करू शकते, याची जाणीव मला असली पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याही अनोळखी माणसासोबत किंवा कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या वाहनांमध्ये आपण प्रवास करायचा नाही. शाळा चुकली तरी चालेल, शाळेत जायला उशीर झाला तरी चालेल. एक दिवस शाळेत उशिरा गेल्याने तुम्हाला फरक पडणार नाही, परंतु एक दिवस तुम्ही चुकीच्या गाडीवर बसल्याच्या नंतर तुमचं आयुष्य खराब होऊ शकतं. एम आय राईट? सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मुलांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मुलांनी सुद्धा याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की समाजामध्ये मुलांनी आणि मुलांनी कॉमन सांगतो, समाजामध्ये वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती खूप आहेत. काम न करता पैसे कमावण्यासाठी खूप लोक आहेत. तुम्ही पेपरला किंवा टीव्ही मध्ये पैशाची मागणी करण्यासाठी अपहरण झालेल्या गोष्टी ऐकत असतात. आपल्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती कशी असो, परंतु त्या समोरच्याला 1000, 2000, 5000 ते 5 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत त्याची अपेक्षा असते आणि ती व्यक्ती आपल्याला उचलून घेऊन जाते, आपल्याला कुठेतरी बंद करून ठेवते आणि आपल्या पालकाकडून ती आवाच्या सव्वा ते रक्कम मागतात. आणि जर आपले पालक देऊ शकले नाहीत तर त्याला सोडून कसं द्यायचं, कारण त्या व्यक्तीने तुम्ही त्यांना पाहिलेलं असते, म्हणून ते आपल्याला त्रास देतात,
किंबहुना काही ठिकाणी आपल्याला त्या मुलांना मारून टाकण्याच्या पण घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे कृपा करून मुलांनी एकट्या दुकट्याने कुठेही फिरायचं नाही. जे आपला नेहमीचा रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपण जायचं आहे. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण शॉर्टकटमध्ये फार धोके असतात. लॉंग टर्न कधी चांगला असतो, तर शॉर्ट टर्मचा वापर करू नका. आणि ग्रुपने राहायला शिका. आपल्या मित्रांची मदत करा. भांडण करू नका. चांगला अभ्यास करा. आपली सुरक्षितता ही आपल्या हातात आहे, पण ती जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तुमचं जीवन धोक्यात येऊ शकतं. मुलींच्या बाबतीमध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमचं कमी वयात लग्न करत असतील तर ते तुम्ही डायल 112 वर कळवायचं आहे. दुसरी गोष्ट, आपले मित्र असतात, आपल्या ओळखीतले लोक असतात. आपण घरी बऱ्याचदा आपले नातेवाईक सुट्टीच्या दिवशी वगैरे आपण घरी असतो. आपले नातेवाईक, घरचे आईवडील वगैरे शेतावर गेलेले असतात आणि अशा वेळेला आपल्याशी मैत्री केलेली व्यक्ती असते. मैत्री केलेली सो कॉल्ड, इकडं ऐका, वन साइड प्रेम जे म्हणतात, प्रेम शब्द राहिलो मी पुन्हा. तुमच्या ओळखीच्या व्यक्ती तुम्ही घरी एकटे असल्याची संधी शोधून, ती त्यांच्यासाठी संधी असते, परंतु तुम्ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही घरी असताना आपल्या घरी जर कोणी अनोळखी व्यक्ती किंवा ओळखीची व्यक्ती तुम्ही एकटे असताना जर येत असेल तर त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा घरात बोलवू नका. ऐकलंय सगळ्यांनी? वर हात करा. आपण घरी एकटे असताना आपल्या घरी ओळखीची असो किंवा अनोळखी व्यक्ती असो घरात घ्यायचं नाही. फर्स्ट लेसन समजलं? दुसरं, आपण शेतावर जाताना एकट्याने जायचं नाही. आपल्या वडिलांची भाकरी घेऊन जायचं असेल, डबा न्यायचा असेल जेवणाचा, आईने काही काम सांगितलं असेल, आपण आईला सांगायचं मी एकटी जाणार नाही. आईने 2 थापड मारल्या तरी चालतील, एकटीने जायचं नाही. हा, फारच तुमचं घराच्या बाजूला शेत आहे तर तुम्ही ते कामं केले पाहिजेत, परंतु 1 किलोमीटरचं अंतर आहे, मध्ये वाढलेली शेती आहे, पिकं आहेत मोठे मोठे, मध्ये एखादा ओढा नाला आहे, नदी आहे, अशा ठिकाणाहून एकटीने प्रवास करायचा नाही. त्यासोबतच आपल्या नात्यातल्या जवळच्या व्यक्ती असतात, आपल्याला काहीतरी सांगत असतात की मला तुझं हे माहीत आहे, मला तुझं ते माहीत आहे. विशेष करून मुलींना आपल्या नात्यातली एक व्यक्ती असते की त्या व्यक्तीला आपला वापर करायचा असतो, दुरुपयोग करायचा असतो, गैरवापर करायचा असतो, आणि ती व्यक्ती आपल्याला असं सांगते की तुझं त्या शाळेतल्या, तुझ्या वर्गातल्या किंवा त्या दुसऱ्या मुलाच्या काय भानगडी आहेत मला माहीत आहे. मी सांगते, समजते? हां, ठीक आहे. तुमची शाळेमध्ये मैत्री असते, एक दुसऱ्याशी तुम्ही बोलता, अभ्यासाची चर्चा करता, फ्री फ्रँकली राहता, नो प्रॉब्लेम. पण त्याचा आडून जर कोणी तुम्हाला असं म्हटलं की तुमचं काहीतरी आहे आणि मी तुमच्या घरी सांगणार आहे, त्याला सांगायचं, काय सांगायचं ते सांगून टाक. काय, तुमचं खरंच जरी प्रेम असलं तरी सांगून टाक म्हणायचं. प्रेम म्हणजे ते वेगळं प्रेम, हा, मला नको असलेलं प्रेम, तसं जरी असेल तर त्याला म्हणायचं सांगून टाक. ब्लॅकमेलिंग करणारे खूप लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कोणी जरी काही ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, तुम्हाला कोणीतरी धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, तर मी सांगतो तुम्हाला त्या व्यक्तीकडून जेवढा भीती आहे, जेवढं नुकसान आहे, तेवढं नुकसान तुमच्या आईवडिलांकडून असणार नाही, तुमच्या शाळेतील टीचरकडून असणार नाही. या गोष्टी तुम्ही ताबडतोब तुमच्या आईवडिलांना सांगितल्या पाहिजेत, तुमच्या टीचरांना सांगितल्या पाहिजेत. तुमच्या आईवडिलांचं तुमच्यावर फार बारीक लक्ष असतं, परंतु तुम्ही काही गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवता की मी आता माझ्या बाबांना, माझ्या वडिलांना कसं सांगू, मी माझ्या आईंना कसं सांगू, आणि मग त्याला काय वाटेल, त्या मला रागवतील का, त्या आम्हाला मारतील का, याची भीती बाळगू नका. कारण आम्ही सुद्धा हे सगळे समोर बसलेले आहोत, आम्ही सुद्धा सगळे पालक आहोत.
आमचेही मुलं आहेत. जर आमची अपेक्षा अशी असेल की आमच्या लेकरांनी त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, तर त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर ते आम्ही समजून घेऊ असं सुद्धा तुम्हाला वाटणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका तशी तुमच्यामध्ये शाश्वती, तुमच्यामध्ये तशी हे असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे की आपण किती जरी काही चुकणार तर नाही स्वतःवरून, पण जर समजा काही चूक झालीच तर प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांना आणि आपल्या गुरुजींना सांगा की सर, पप्पा, मम्मी काय असेल ते, माझ्याकडून नकळत अशी चूक झालेली आहे. ते तुम्हाला त्यातून एक तर मार्ग सांगतील, नाहीतर त्याचे जे होणारे परिणाम आहेत त्या परिणामापासून तुम्हाला वाचवतील. कृपा करून अशी कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. आजपर्यंत ज्या मुलींचं नुकसान झालेलं आहे ते केवळ त्यांनी घरी न सांगितल्यामुळे झालेलं आहे. तुम्हाला असं सांगितलं पण जातं की घरी जर सांगशील तर मी असं करीन, मी तसं करीन. अजिबात त्याला घाबरायचं नाही. तुमच्यात सगळ्यात जास्त तुमची सुरक्षा जर कोणी करीत असेल तर ती पोलीस नाही, तुमचे आईवडील तुमचे सगळ्यात सुरक्षा रक्षक, सगळ्यात मोठं कवच आहे. त्याच्यापेक्षा सुरक्षा कवच तुमचं मोठं कोणताही नाही. कारण पोलीस तुमच्यापर्यंत कधी येतात ते पण सांगतो. ज्यावेळेस पार एखादी मोठी दुर्घटना घडली आणि मग ते पालक आमच्याकडे येतात की साहेब माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत असं असं घडलंय, आमची केस नोंदवा. अगोदर तर म्हणतात केस सुद्धा नोंदवू नका साहेब, त्याच्यावरचा मार्ग सांगा. कारण केस नोंदवली तर आमच्या मुलांचं नाव खराब होईल, त्यांचं कुठंतरी आयुष्याचं करिअरचं प्रॉब्लेम होईल. आणि मग ते त्यातून मार्ग काढायला सांगतात. आणि मग आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं नव्हतं का की तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कळवा म्हणून. पालक सुद्धा आपल्या मुलांशी चर्चा करत नाहीत, आपल्या मुलांना फ्रीडम देत नाहीत. आपल्या पालकांनी मुलांशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुझ्या वर्गामध्ये तुला कोणी मुलगा त्रास देतो का, तुमच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये कोणी तुमच्याकडे असं येतंय का की जेणेकरून तुम्हाला मुलींना किंवा तुम्हाला मुलांना असा त्या लोकांचा त्रास होतो. तुम्ही जर शाळेच्या परिसरामध्ये होणाऱ्या घटनांची माहिती जर प्राचार्य साहेबांना दिली किंवा तुमच्या क्लास टीचरांना दिली तर ते त्याच्यावरचा मार्ग काढतील. ॲटलिस्ट ते कोणाला तरी एखाद्या शिपायाला किंवा कोणाला तरी थर्ड पर्सनला पाठवून तिथं कोण लोक थांबतात त्यांचे फोटो घेतील, व्हिडिओ घेतील. प्रत्येक वेळेस पोलीस तिथं वेळेवर पोहोचतीलच असं नाही, परंतु तुम्ही असं काहीतरी शाळा करेल तुमच्यासाठी की जेणेकरून त्यांनी नुसते फोटो काढलेले जर त्या समोरच्या लोकांनी पाहिलं तर तिथले ते थांबायचे बंद होतील. तर भरपूर अशा काही गोष्टी आता करण्यासारख्या प्रतिबंध करण्यासाठी की त्या केल्या जाऊ शकतात. पण जर समजा तुम्ही सांगितलंच नाही, तुम्ही शाळेतून जात असताना विशिष्ट ठिकाणी काही टोळकी मुलं उभे असतात, ते प्रॉम्प्टिंग करत असतात. कोणीतरी पिक्चरचं गाणं म्हणेल, लाल दुपट्टेवाली म्हणेल, ते हिरव्या कायाच्यावाली म्हणेल. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपले जे पंचइंद्रिय आहेत त्या पंचइंद्रियाच्या व्यतिरिक्त महिलांकडे, स्त्रीकडे एक सिक्स सेन्स नावाचं एक इंद्रिय असतं. ते सिक्स सेन्स म्हणजे असं आहे की आपल्या बाजूला टाचणी जरी पडली तर ती पॉझिटिव्ह आवाज आहे की निगेटिव्ह आवाज आहे त्या स्त्रीला कळत असतो. हा सिक्स सेन्स जो आहे तो स्त्रियांकडे असतो. तर तुम्हाला याची जाणीव झाली पाहिजे की इथून मी जात असताना ही जी गोष्ट माझ्या कानावर पडते ती 100% आमच्यासाठीच आहे. तर ती सहन करू नका. ती तुमच्या पालकांना सांगा. तुम्ही जर शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर गेलेले असाल किंवा तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुमच्या पालकांना सांगा की ह्या व्यक्तीपासून मला असा त्रास होतोय. त्यासोबतच शाळेच्या कॅम्पसमध्ये असेल तर शाळेत सांगा. परंतु हे सहन करू नका. त्याचं कारण सांगतो की जर तुम्ही ते सहन केलात तर जसं एखाद्या ते कोश बनवणारा किडा असतो, तुम्हाला जाणीव होते की आता आपल्या भोवती धागा तयार होतोय, आपण कोशमध्ये अडकले जातोय. आणि त्याच वेळेला जर आपण त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढला नाही, त्याच्यावर जर पर्याय शोधला नाही तर एक टाइम असा येतो की त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय, तो कोश कापल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येत नाही. आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याची इजा आपल्याला होऊ शकते, आपले आयुष्य बर्बाद होऊ शकतं, करिअर बर्बाद होऊ शकतं. म्हणून त्या वेळेची वाट बघू नका. तुम्हाला ज्या वेळेला ज्या गोष्टी माहीत होतील त्या गोष्टी तुम्ही तुमच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या लक्षात आणून द्यायच्या आहेत. तुम्ही अशा ठिकाणी असाल की त्या ठिकाणी तुम्हाला पालकांना आणि गुरुजनांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार नाही. मी सांगितलं त्याप्रमाणे
तुम्ही जर दोघी जणी सोबत असाल, तुमच्याकडे दोघीपैकी एकीकडे जर मोबाईल फोन असेल तर त्यांचा फोटो घ्या. फोटो घ्या. नसल, मोबाईल नसल तर आजूबाजूला लोक असतात, काहीच करायचं नाहीये, काहीच करायचं नाही. दोघी जणींनी काय करायचं आहे, फक्त आरडाओरडा करायचा आहे. काय आरडाओरडा करायचा? तुमच्या गल्लीत जेवढ्या तुम्ही शिव्या ऐकलेल्या आहेत, नळात पाण्याच्या नळावर असेल किंवा कचरा कुंडीवरून असेल किंवा शेताच्या बांधावरून असेल, तुम्हाला सगळं ऐकलेलं आहे. एकदम तुफान, एकदम ते ब्रश फायर, म्हणजे एकदा ते ट्रिगर दाबलं की 100 गोळ्या निघून जातात. थांबायचंच नाही सगळ्या शिव्या संपेपर्यंत. एखादी डबल आली तरी चालते. आणि हळूच नाही बोलायची, हळूच बोलायची नाही, ती एवढ्या मोठ्याने बोलायची, एवढ्या मोठ्याने बोलायची की बाजूचे लोक तुम्हाला मदतीला येईपर्यंत हे पळून गेले पाहिजे. आलं लक्षात? सगळ्यात सोपा मंत्र. पण त्याच्यासाठी तुम्ही किमान दोघी जणी असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही एकटी असाल तर तुमची ताकद कमी पडेल. एकावर एक 11. एकामध्ये एक मिसळला तर 2 होतील, पण एकाच्या शेजारी एक उभा केला तर 11 होतील. एकावर एक 11 तुम्ही आतापर्यंत ऐकलंच नाही. आता हे लक्षात ठेवा इथून पुढे. ठीक आहे? आणि किती असले तर अतिउत्तम, तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं सांगतो, आतापर्यंत पोलिसाला जास्तीचे कामं लागायचे. सर बेलगाव निघतोय 10 मिनिटांमध्ये. पोलिसाला जे याच्यापूर्वीचे जे कामं लागायचे तर ते चोरांमुळे आणि दुसरं दारूमुळे, चोरांमुळे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे आणि दारूमुळे पोलिसांना काम लागायचं, तपास करावा लागायचा. आजची एक फार मोठी समस्या आहे. कोणी सांगू शकेल? कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? विद्यार्थ्यांपैकी कोणी सांगू शकेल का आजची मोठी समस्या कोणती आहे गुन्हेगारी क्षेत्राची? बरं, ठीक आहे. आपल्यापैकी किती जण मोबाईल वापरतात? वर हात करा, प्रामाणिकपणे वर हात करा. व्हेरी गुड. आता खाली करा. आता याच्यापैकी किती जण आहेत की ज्यांचे स्वतःचे मोबाईल आहेत? उभे राहा तालका प्लीज उभे राहा. आता जे वर हात केले ते उभे राहा. उभे राहा, काय नाही, मी पकडून देणार नाही. उभे राहा. हा भैया, तू कितीला आहेस? 7वीला. तुझे पप्पा काय करतात? हा, पुण्याला कंपनीत आहेत. अच्छा. मम्मी जॉबला आहे का घरी असते? घरी असते. बरं, तुला मोबाईल कशासाठी दिलेला आहे? खरं सांग. तुला जे तुला शाळेच्या कारणासाठी, ट्युशनसाठी, कशासाठी दिला असेल ते कारण सांग. ऐकून घ्या, महत्वाचा पार्ट आहे. शेवटचा मी 10 मिनिटात फिनिश करणार आहे. सांग. तुला मोबाईल तुझ्या पालकांनी कशासाठी दिलेला आहे? तुला जे वाटतं ते कारण सांग. घरच्यासाठी म्हणजे मला समजलं नाही. तुला का दिला ते विचारतोय. बरं, इंस्टाग्राम कशाला म्हणतात? काय काय असतं? मी नॉलेज विचारतोय तुमचं. तुम्हाला काय नॉलेज आहे त्याच्यामध्ये ते विचारतो. एक लक्षात घ्या. बसा का? एक लक्षात घ्या. माझ्या माहितीप्रमाणे 10वी पर्यंत कोणालाही मोबाईलची गरज नाही. 10वी पर्यंत कोणालाही मोबाईलची गरज नाही. 10वीच्या नंतर 11वी आणि 12वीचे मोबाईल कोणाला गरज येते पण सांगतो. जे फक्त बाहेर गावी शिकायला आहेत, तुमच्या गावापासून दूर अंतरावर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, लातूरला असतील, कोणी नांदेडला असतील, कोणी संभाजीनगरला असतील किंवा कोणी बीडला असतील क्लास लावलेले, त्यांना फक्त मोबाईलची गरज आहे. त्यातही तो साधा चालेल. कोणता? 5G.
कोणता म्हणतात? साध्या मोबाईलला कोणता म्हणतात? 5G ना? नोकिया 1100 रुपयावाला का 11,000चा? मोबाईल टाळा. तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल, आजपासून शपथ खायची आहे, मोबाईल टाळा. ते पहिले म्हणायचे पाणी गाळा आणि नारू टाळा. आता नारू राहिलेला नाही. आता हा जो मोठा आजार आहे ना, हा आजार तुम्हाला कॅन्सर पेक्षा भयंकर आहे. माझी विनंती आहे, ज्यांच्याकडे मोबाईल स्वतः वापरतात त्यांनी स्वतः वापरणं बंद करा. जे घरच्यांचा मोबाईल वापरतात त्यांनी घरच्यांना सांगा की मी आजपासून मोबाईलला स्पर्श करणार नाही. तुम्ही चालू करून इंस्टाग्राम माझ्या समोर ठेवा, मी सांगा कसं तसं करा. जमल ना? युट्यूब, फेसबुक, इंस्टा, एक्स, मला नाव पण माहित नाही बऱ्याच ऍपचे. काहीच गरज नाही. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. मला वेळच नाही ते व्हॉट्सअप सुद्धा बघायला. इंस्टावर तुम्ही नसतो. जेवढ्या मुलींचे संबंधी दुर्घटना घडलेल्या आहेत, मुली कान देऊन ऐका इकडे. जेवढ्या मुलींच्या बाबत दुर्घटना घडलेल्या आहेत त्या 100% घटना दुर्घटना मोबाईल मुळे घडलेल्या आहेत. 100%, 99 नाही. 100% मुलींनी आईचा मोबाईल सुद्धा हातात घ्यायचा नाही, भावाचा वडिलांचा सुद्धा नाही. स्वतःच कुठलंही अकाउंट असता कामा नये. कुठलंच अकाउंट नाही पाहिजे. काहीच गरज नाही. तुम्हाला कुठं पंतप्रधानांसोबत मीटिंग करायची नाहीये किंवा जगाच्या पाठीवर काय चाललंय हे कळण्याची तुम्हाला गरज नाहीये. त्याच्यामुळे जर मुलींना तुमचं करिअर करायचं असेल, तुम्हाला आयुष्यात काही जर व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वतःचं संरक्षण करायचं असेल, आजचा जो विषय सरांनी ठेवला या ठिकाणी मुलांची सुरक्षा, आज मी शेवटी मुद्दाम मोबाईलचा विषय घेतला कारण हाच जास्त महत्वाचा आहे आणि शेवटी सांगितलेलं तुमच्या लक्षात राहील म्हणून मी ते शेवटी घेतलंय. मला माहिती मी अगोदर सांगितलेले बरेच विषय तुम्ही विसरला असणार. मोबाईल कोणी वापरू नका. ज्यांच्या घरी मोबाईल असेल त्यांच्या पालकांना सांगायचं आहे आजच संध्याकाळी घरी गेल्यावर, पप्पा तुम्हाला इंस्टाग्रामची काय गरज आहे, डिलीट करा. पप्पाला सांगायचंय. तुमचं तर नाहीच अकाउंट असं मी समजतो. मम्मीला सांगायचं तुला फेसबुक अकाउंट कशाला पाहिजे, डिलीट कर. लक्षात येतंय? स्वयंशिस्त कशाला म्हणतात? दुसऱ्याकडून अपेक्षा करण्यासाठी त्याला स्वयंशिस्त म्हणत नाहीत. तर स्वतः तुम्ही त्याला अवॉइड करायचं आहे, त्याला टाळायचं आहे आणि नंतर इतरांना सांगायचं आहे. तर मी तुम्हाला पहिले सांगितलंय की तुम्ही आजपासून मोबाईलला स्पर्श करणं बंद करायचं आणि नंतर वडिलांना, भावांना, कोणाला जे घरात असतील त्यांना सांगायचं आहे की तुम्ही मोबाईल मधल्या या गोष्टी डिलीट करून टाकायच्या आहेत. तुम्ही इथून शाळेतून घरी जाता, तुमच्या आईचं काम संपलेलं असतं घरातलं, पाऊस पडलेला आहे, शेतात काम नाहीये, मग तुमच्या मम्मीकडे अँड्रॉइड मोबाईल असतो आणि मग ते कुठेतरी इंस्टा ओपन करणार, फेसबुक ओपन करणार, युट्यूब ओपन करणार आणि आता रील स्टार खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. आगे आगे देखो, थांबो. असं असतं का? बघा मुली असल्या बघा, ती रील शेवटपर्यंत बघायला सांगतात तुम्हाला, पण ती रील संपली की तुम्हाला काय वाटतं आता दुसरी रील पाहिली पाहिजे. आपल्याला अभ्यासाला अर्धा तास आपला वेळ देत नाही आपण, पण रील पाहण्यामध्ये 2 तास कसे निघून जातात ते कळत सुद्धा नाही. कृपा करून मोबाईलच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर आयुष्य पडले. आता तुम्ही म्हणाल की एक रील मी पाहिली, मुलगी लहान होती, ती म्हणते मुली मैत्रिणी सोबत खेळायला जाऊ का, आई म्हणते तू लहान आहेस अजून जाऊ नको. पाहिली का कोणी? नंतर मग ती कॉलेजला जाते, मग ती म्हणते मी कॉलेजच्या मैत्रिणी संग टूरला जाऊ का. मग ते आई बाबा म्हणतात आताच काय तुझं शिक्षणाचं वय. मग तिचं लग्न होतं आणि मग
ती म्हणते मला जरा मैत्रिणीसोबत जायचंय किंवा नवऱ्यासोबत जायचंय. प्रत्येक स्टेजवर तुम्हाला विरोध होणार आहे, परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखे होत नसतात आणि आपल्याला एखादा रोग करायचा असेल तर औषध हे कडूच घ्यावे लागतात. आपल्या आवडीचे औषध पिल्याने आपण कधीच बरे होत नसतो. म्हणून आपल्याला जर कोणी एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं असेल तर ते सुद्धा ऐकण्याची मानसिकता ठेवा आणि मला आवडणाऱ्या गोष्टीवर नको म्हणायला शिका. नको ऐकायला काय शिकायचं की आपल्या भल्यासाठी जर आपल्याला कोणी म्हणत असेल की हे करू नको तर ते ऐकायला शिकायचं. आणि रस्त्याने जात असताना 8 दिवसापासून त्याच तेलामध्ये तळलेले भजे जेव्हा त्याचा वास अर्धा किलोमीटर पर्यंत येतो आणि मला ते खावंसं वाटतं, हे उदाहरण दिलेलं आहे. परंतु अशा अनेक गोष्टी असतात की आपलं मन त्या बाजूकडे ओढलं जातं या विशेष करून वयामध्ये. तर त्याच्यामध्ये स्वतःवर कंट्रोल करायला शिका. आणि आज मला त्याची गरज नाहीये किंवा मी जर तसं काही केलं तर माझ्या आरोग्यावर किंवा माझ्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे, ह्या गोष्टीचा विचार करून मला त्या गोष्टीपासून रोखता आलं पाहिजे, मला तिथं नको म्हणता आलं पाहिजे. हे आपण म्हटलं पाहिजे. नो म्हणायला शिका. आपल्या मुलींच्या बाबतीमध्ये आपल्या जवळच्या व्यक्ती त्या कुठल्या वयाच्या आहेत त्या आपल्या सोबत करीत असलेला व्यवहार 6th सेन्स प्रमाणे आपल्याला कळत असतो. त्या ठिकाणी आपण नो म्हणायला शिका. काय म्हणायला शिका? नो. एक पिंक नावाचा पिक्चर होता, अमिताभ बच्चन होते त्याच्यामध्ये. पिंक पिक्चर जर कोणाला बघता आला तर बघा, मुलींनी पण बघा, मुलांनी बघा. खूप छान पिक्चर आहे. तिथं तुम्हाला नो म्हणता आलं पाहिजे. तुम्हाला कळत आहे की इथं काहीतरी माझ्यासोबत रॉंग होत आहे. समोरची व्यक्तीचा नजर आपण त्याच्या डोळ्याकडे बघितलं तर आपल्याला कळतं, त्याचे हावभाव आपल्याला कळतात. आपल्याला आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने, आपला लाड करण्याच्या निमित्ताने आपल्या जवळ कोणी येऊन आपल्याशी काही गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करताय का याचा अंदाज घ्या आणि वेळीच नो म्हणायला शिका. आपले आजी आजोबा, आपले आई वडील, आपले काका काकू सुद्धा, काका काकू मध्ये काकू ठीक आहे, काका असतील, चुलत मावस भाऊ असतील, मामाचे तिकडचे असतील, कुठले असतील, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, मैत्री करा, परंतु 6th सेन्स वापरायचा प्रत्येक क्षणी. संभाव्य धोके लक्षात घ्यायचे आणि नो म्हणायला शिका. आज या ठिकाणी मला शाळेने निमंत्रित केले. आज एक पुण्ययोग आहे.